नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत कडू. मी मितुल सुपे. स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही लोकांनी विचार केला एक कंटेंट करायचा. त्याच्यामध्ये आम्ही काही जणांना एक क्वेश्चन विचारू, म्हणजे एक थोडे क्वेश्चन विचारू आणि त्यांच्याकडनं थोडं फनी आन्सर्स घ्यायचे. आमचे थोडे विचार आहेत, तर बघू केवढ्यापर्यंत आम्ही ते करू शकतो. तर पाहत राहा. तर आजचं आपलं लोकेशन आहे केळवा बीच. केळवा बीचवर आपण रॅन्डमली लोकांवर आपण एक प्रयोग करणार आहोत. लेट्स गो. बघूया पुढे काय होत आहे. ये भाई लोग की है ना, यहाँ पे बकचोदी चल रही है और मैं ढूंढ रहा हूँ कि भाई कोई एक बकरा मिल जाए जिसको काट सके. ठीक है, डायरेक्टली अपने बस ये करने के लिए क्वेश्चन पूछने हैं किसी को. फक्त काही क्वेश्चन, एक क्वेश्चन विचारेल तुला. मला फक्त तुला जर आन्सर गेस करता येत असेल तर मला फक्त सांग. मला फक्त कंटेंट पाहिजे, फक्त आन्सर द्यायचं तुम्हाला, बाकी काय ना उत्तर द्यायचं. जर तुला असं वाटत असेल, जर कम्फर्ट नसेल तर मग मला सांग, चालेल ना? ये काय कसं घाबरतो कशाला? तर मी काय सांगतो तुला, मी अशी एक वस्तू सांगतो जी आपल्या नाकावर बसून आपल्या कानाला पकडते. अशी कुठली वस्तू आहे? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. कांदावर बसून नाकावर बसून कानाला पकडते. काही गेस असेल, अंदाजे काहीतरी सांग. काय क्वेश्चन? ती आपल्या नाकावर बसून कानाला पकडते. ठीक आहे, अशी कुठली वस्तू आहे, अशी कुठली वस्तू आहे जी आपल्या नाकावर बसून आपल्या कानाला पकडते? नाकावर बसून कानाला पकडते. अरे एवढी मोठी हिंट दिली तुला. मी काय म्हणतो, मी युट्यूब कंटेंट तुला फक्त एक क्वेश्चन विचारेन, ते तुला आन्सर असेल येत असेल तर तू फक्त सांग. मला फक्त रिएक्शन साठी कंटेंट पाहिजे. अरे ट्राय केला तुला फक्त नॉर्मल असेल. प्रश्न नॉर्मल प्रश्न असतील, असं काय एवढं हे ना हार्ड काय विचारणार नाही. नॉर्मल प्रश्न, एक प्रश्न विचारतो बघ तुला, त्याचं जर उत्तर भेटत असेल तर मला सांग फक्त. तर एक अशी वस्तू सांग ती तुझ्या नाकावर बसून तुझ्या कानाला पकडते. काय वाटतं असं? एक हिट, असं काहीतरी ट्राय मारला, काहीतरी असेल, निघालं तर निघालं. तुला काय वाटतं असं नाकावर बसून आपल्या कानाला काय पकडत असेल? युजली गोष्ट आपण बरेच टायमाला म्हणजे फिरायला जाताना वापरतो ती गोष्ट. नाकावर बसते ती आपली कानाला. हा, कानाला बघ, नाकावर बसते आणि कानाला पकडते. मित्रा चष्मा चांगला तुझा. थँक्यू मित्र, थँक्यू. रेड्डी, क्या बात आहे. मित्रा मी काय म्हणतो, याला एक व्हिडिओ, युट्यूब कंटेंट व्हिडिओ शूट करतोय. तर मी तुला काही ना क्वेश्चन विचारेन, फक्त तुला आहे ना त्याचा आन्सर गेस करायचा. ओके? तर मी काय तुला एक अशी वस्तू सांग मला, तुझ्या नाकावर बसून तुझ्या कानाला पकडते. नाकावर बसून कानाला पकडते. काय रे गोष्ट? मुझे नहीं आता, इसको बहुत अच्छी तरह आता है. मास्टर है मास्टर. सांग, तुला गेस करायचं शकता, सांगू शकतो. बोल. कानाला पकडते. तो तुझ्याकडे आहे आता. नाकावर बसून कानाला पकडते. कानाला पकडते. अच्छा, हे भाईने आन्सर दिला. मी आन्सर दिलाय. नाव काय तुझं? दीप. दीप. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. एक नंबर. अजून एक प्रश्न, एक छोटासा प्रश्न. याला विचार. अरे छोटा स्मॉल अशी एक वस्तू सांग जी जेव्हा सुरुवात होते ना तेव्हा मोठी असते
आणि तशी संपते तशी बारीक होऊन जाते. साबण. साबण. ते सुरुवातीला मोठी असते आणि नंतर बारीक होते. केस. केस जे आपण कट करू तेव्हा ते बारीक होतात ना. ती गरम होते. वस्तू गरम होते. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. भाई इस बंदे के मन में कुछ गलत चल रहा है. काय वाटतं तुला असं काय असेल? मेणबत्ती. मजा आली मित्रांनो. थैंक यू बाबा. भी है आगे जिनको भाई कैमरा मत कर लियो भाई, मार खाना पड़ेगा, पहले पूछना पड़ेगा, तो कंसेंट लेना पड़ेगा. तो नहीं मैं एक बार पूछने की कोशिश करता हूँ. हाँ मज्जा मज्जा भाई, मज्जा मज्जा मज्जा. हाँ क्या हम वीडियो बनाते हैं, कुछ वस्तुओं से इशारा करना. बस भाई मैं देखो इतना बोल रहा हूँ, कैमरा जब तक नहीं वहाँ पे घुमाइयो जब तक मैं खुद तेरे को ना बोलूं. क्यों मालूम? इसको पट रही है भाई. नहीं भाई क्यों मालूम? कंसेंट के बिना मत घुमाइयो. एक अशी वस्तू आहे जे आपल्या नाकावर बसते आणि कानाला पकडते. नाकावर बसते आणि कानाला पकडते. नाही, तुम्ही ट्राय करू शकता. अशी कुठली वस्तू आहे जी आपल्या नाकावर बसून आपल्या कानाला पकडते? वस्तू आहे ती. चष्म्याची फ्रेम खूप चांगली आहे पण एक लास्ट आहे फक्त. अशी कुठली वस्तू आहे जी तोडल्याशिवाय वापरू नाही शकत? नारळ पण आहे पण वेगळं आहे थोडं असं. जी तोडल्याशिवाय युजच नाही करू शकत. हा. ते खायबियाची पण असू शकतं असं हे नाही, पण ती नारळ नाहीये सध्यासाठी तरी. थँक्यू थँक्यू. एक हो. आज कसं नाही कसं करून आम्ही लोकांनी व्हिडिओ संपवलेली आहे. आणि व्हिडिओला एवढी मेहनत लागली आहे ना, म्हणजे आम्ही सकाळी 1 वाजल्यापासून आम्ही लोक इथे आलेलो आहेत. आणि आता वाजले किती? 5:15. 4 तासाची मेहनत आहे. आणि किती घेतले असतील आपण शूट? किती जणांचे घेतले असतील? किती जणांना प्रश्न विचारले? 3-4 जणांचे शूट आहेत आपल्याकडे. कारण की कोणी एवढं इंटरॅक्ट करायला एवढं येत नाही जवळ. आणि कॅमेरा पासून काय भीती वाटते काय समजत नाही. खूप जण लाजतात. लाजू नका, आम्हाला पाहिजे उत्तर तुमच्याकडनं. पण आता काय जे भेटलंय ते तुम्हाला दाखवतोच आम्ही. पण हा, आजची व्हिडिओ आपण इथंच संपवू आणि होप करू काहीतरी पुढे ह्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं करू शकतो का विचार. क्वेश्चन आणि आन्सरचा आपला पहिलाच अटेम्प्ट होता. तर आपल्याला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. हीच सदिच्छा राहील. आणि इंस्टावर बघत असाल तर फॉलो करा. प्लस रेड्डी भाऊ, तुमचं मनापासून आभार. तुम्ही बोईसरवरून आल्यापासून आमच्यासाठी खास असं पण नेहमी सपोर्ट राहावे. भाईने आम्हाला आज खूप सपोर्ट केलेला आहे. असा तो असतो, तो कुठे ना कुठे जातो तेव्हा, पण नशीब तो आज होता म्हणून. चला भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय. वन मोर थिंग गाइस, अगर आप ये वीडियोस कहीं भी देख रहे हो, इंस्टा पे देख रहे हो,
यूट्यूब पे देख रहे हो, जहाँ पे भी देख रहे हो, एक रिक्वेस्ट है, यूट्यूब पे हम लोग को 500 सब्सक्राइब करा दो, सेकंड पार्ट थर्ड पार्ट भी आएगा, कंटिन्यूसली आएगा। एक रिक्वेस्ट करवा, देखते हैं हमारी जनता में कितना पावर है। चलो, थैंक यू।